नमस्कार मंडळी, माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते. सकाळचे वाजलेले आहेत 7:45 आणि मी आत्ता जस्ट उठले 7:30 वाजता. सगळ्यांची कमेंट्स वगैरे सगळं पाहत बसले होते. नेगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही कमेंट वाचत बसलेले. पॉझिटिव्ह कमेंट्स आत्मसात केल्या, नेगेटिव्ह कमेंट्स इग्नोर केल्या, जसे मी नेहमीच करते. कुठल्याही कमेंटमुळे मला स्वतःला त्रास होईल असं मी करून घेत नाही. तर आता दिवसभराचं रुटीन तर असणारच आहे व्यस्त. तुम्हाला माहिती आहे की आता घरामध्ये आपले भरपूर लोक आहेत. सगळ्याच गोष्टी मॅनेज करून आपल्याला सगळंच काही करायचं असतं. तर आत्ता सचिनचा कॉल आलेला, त्याच्याच कॉलमुळे मी उठले. तो मला म्हटला की सर्वांना घेऊन हॉटेलला ये ब्रेकफास्ट करायला. तर तेच आता मी चालले. हॉटेलचे ब्लॉग्स तर तुम्ही खूप सारे बघितले, त्यामुळे हॉटेलचा व्हिडिओ मी शूट करणार नाही आहे. फक्त शूट करणार आहे ते म्हणजे आम्ही ब्रेकफास्टमध्ये काय काय घेणार आहे आणि आमची फॅमिली सगळी एकत्र आम्ही बसणार आहोत, ते शेअर करेल. तर चला बघूया आणि पुढं काय काय होते ते पण शेअर करेल. जर झालं तर ठीक, नाही झालं तर ठीक. चला तर आता व्हिडिओला सुरू करूया. आई पुढं साऊथ इंडियन पण आहे समोर, घ्या. हॉटेलमध्ये आल्यानंतर प्रायव्हेट डायनिंग हॉलमध्ये आम्ही बसलो. सर्वांचं सिटिंग अरेंजमेंट झाल्यानंतर आम्ही लगेचच बुफेवर आलो आणि प्रत्येकांच्या आवडीचं खायला घेतलं. बुफेमध्ये व्हरायटी खूप साऱ्या होत्या, तर खूप छान छान गोष्टी सर्वांनी घेतल्या, ज्या आपल्या घरात आपण रेग्युलर बघा त्याच पद्धतीने सर्वांनी घेतलेलं. साऊथ इंडियन तर आपण नेहमीच खात असतो, म्हणून काहीतरी वेगळं म्हणून सगळ्याच नवीन नवीन गोष्टी ट्राय केलेल्या. तर इथे हे माझं प्लेट आहे आणि समोर सचिन बसला. तो डायरेक्ट रूममधून आला होता. MOD म्हणून आम्ही नव्हतोच गेलो, कारण घरात आपल्या घरी आई बाबा वगैरे आहेत, त्यामुळे आम्ही गेलो नव्हतो. तर छानपैकी सर्वांनी एकत्र मिळून पहिल्यांदाच हॉटेलमध्ये असा ब्रेकफास्ट केला होता, तर भारी वाटलं. त्याचबरोबर शिवचरणचा आहे तो दंगा तसाच चालू होता. तर तुम्ही पाहू शकता इथे वैष्णवी किती एक्सायटेड आहे. सगळ्याच गोष्टी छान झाल्या, मस्त वाटलं खरं. एकंदरीत शॉर्ट असं म्हणू शकतो आपण, शॉर्ट ब्रेकफास्ट ट्रिप जी झाली हॉटेलला छान झाली. आई बाबा स्वातीताई अद्दू सर्वांनाच इथला ब्रेकफास्ट आवडला होता आणि त्यामुळे मला पण भारी वाटलं. बघू वैशू, खूप टेस्टी आहे. तू खा आदित्य, त्याला नको सांगू. हो तो खात नाही नॉनव्हेज, नाही खात. तुला आवडलं खरं? जा घेऊन ये मग अजून. सर्वांचं खाऊन होईपर्यंत मी म्हटलं चला तुम्हाला आज लाईव्ह काउंटरवरती बनत असलेला मसाला ऑमलेट दाखवावा. छान असं चीज स्टफ करून त्यांनी मसाला ऑमलेट बनवलेला, तो मी टेबलवरती नेऊन ठेवला. त्यानंतर या ठिकाणी ना गरमागरम आलूचे पराठे बनत होते. त्यामध्ये चीज होतं, अगेन मटर वगैरे छान टाकून मस्त फ्लफी पराठा तयार होत होता. दररोज लाईव्ह काउंटर इथे चेंज होत असतात. तसे शेवटीला चहा घेण्याऐवजी मी म्हटलं चला आपण कटफ्रूट खाऊया, बिकॉज चहा तर आपण नेहमीच घरात घेत असतो. म्हणून आज फक्त फ्रूट ज्यूस पिलेला आणि चहा स्किप केला, नाहीतरी घरात जाऊन चहा होणारच आहे पुन्हा एकदा, कारण कोल्हापुरी माणसं म्हटल्यानंतर लाईटवर चहा. हे ज्यूस पी आता. हरी शरारत सब जानू मैं चौधरी आता घरात दो. कोण खाते आज? मी. जरा फिरशील मग असं घेशील. हा पहिला असं हळूहळू. काय झालेलं, सकाळी मी झोपलेले एकदम गाठ. आज रविवार म्हणून मी काय केलं, मोबाईल सायलेंटच ठेवला, कारण मेसेजेस लय येतात, नोटिफिकेशन येते. मोबाईल सायलेंट केला, वरती मोबाईल चार्जिंगला लावला. सचिनचे 2 मिस कॉल सकाळी 7 वाजता. मला माहितीच नाही, मी सकाळी 8:30ला उठले आणि तितक्यात त्याचा कॉल येत होता. मी कॉल उचलला आणि मग तो बोलला की GM म्हटले फॅमिली आली आहे, मस्त या ब्रेकफास्ट करायला. हा बघ आवडू झाली तर झाली, नाही झाली तसेच या. हा मग आपण गेलो. असं
तेच म्हणते बरोबर. मी फिरायला गेलो आणि एकदम आलं ते कळलं काय. बरं आधी मला केला काय परत कॉल त्यांनी? मला काय केलं त्यांनी मलाच केलं. त्यांनी करायचं ना, मी नाही उचललं तर तुम्हाला वगैरे पण असू दे. खरं झालं आपल्या एकदम बरोबर टायमावर. छान झालं. त्याला पण वेळ मिळाला ना ते सगळ्यांना. नाही 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 असा सगळ्या वेळेत गेलो की खरं झालं की व्यवस्थित. एक तर नाश्ता नाश्ता एकदम छान होता आणि भरपूर मी तर म्हणजे सगळं आणि सगळे संपवले. मी पण सगळे घेतले तेवढे सगळे संपवले. डोसा बिसा आपण नेहमीच खातोय. त्यामुळे आपल्या तुला म्हटलं ना त्या एक टेस्ट करायच्या होत्या. छान होती. छान होती, घेतलेलं मी ते. आपल्यासारख्याच होत्या आणि आळूवडी काही एवढी खास नव्हती. आळूवडी नव्हती, त्यात ते वेगळा मसाला होता त्याला. नाही त्याला मसालाच वेगळा होता. पीठ पण बहुतेक वेगळं. शेवायची खीर एक नंबर. वैशू म्हणाला मी आळूची वडी आपल्या दूध गावात आठवत होतं चांगलं. शेवाय घालून दूध आठवत होतं. मी शेवाय आणल्या आहेत तशा. तुम्हाला आवडली काय? करूया काय? छान मला येते तशी सेम. छान होती मस्त एकदम. इलायचीची पावडर अशी एकदम बारीक होती काय जाता खाली. मी शक्यतो बाहेर गेल्यानंतर ना जे घरात काय करता येत नाही तोच नाश्ता करते मी. त्या बाहेर म्हणजे व्हेज असू दे नॉनव्हेज असू दे काही असू दे. ब्रेकफास्ट इतका हेवी झाला होता ना की आल्या आल्या म्हणजे 12 पण वाजले नव्हते आणि सगळे मस्तपैकी झोपायला तयार होते. कारण त्यानंतर आम्हाला शॉपिंगला पण जायचं होतं. तर शॉपिंगचा ब्लॉग तुम्हाला उद्या किंवा परवा तसा पाहायला मिळणारच आहे. तर थोडा वेळ विश्रांती घेतली. बघा पोरं कुठे झोपू देतात काय. पोरं मस्त दंगामस्ती करत होते. पण असू दे तरीसुद्धा थोडा का असाना विश्रांती घेतली. माझा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल. कसं वाटलं कमेंट करून सांगा. त्याचबरोबर भेटूया आता उद्याच्या एका सुंदरशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.